दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंग एंडवरती रमाकांत याला आपण पाहतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला उपेंद्रला आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती पवन. दोन्ही संघांना फर्स्ट मॅच करता शुभेच्छा आपण देऊया. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्लेचा. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती पवन टू रमाकांत. पहिलाच बॉल फेस करताना आपण पाहू शकलात हळवारपणे या चेंडूला खेळलाय. पॉईंटच्या दिशेला चेंडू गेलाय. पहिली धाव इथे मात्र पळून काढली जाते. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 1 झाले. आजचा चौथा दिवस आपण पाहतोय जाणता राजा चषक 2026 या स्पर्धेचा. अतिशय दैदिप्यमान असं हे देखणं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. टॉस झाला, टॉस जिंकला कंधारपाडा या संघाने. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. खाडी टीमला आमंत्रण दिलं बॅटिंगचं. इथे मात्र सफल झाले फलंदाज भूपेंद्र. अप्रतिम खणखणीत फटका पाहायला मिळालाय. षटकार, 6 धावा. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना विघ्न विनाशक एकदंताय गौरी पुत्र गजानना 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 पार्वती नंदन गजानना. थँक्यू. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळालाय षटकाराच्या स्वरूपात. यावेळेला मात्र आपण पाहतोय फुलटॉस बॉल हा पाहायला मिळालाय. विकेट किपरच्या मागे जाताना पाहायला मिळतोय. 22चा इशारा पंचांकडनं आला आणि 1 रन एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जोडली जाते फलकावर. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल बरेच सफल झाले होते. योग्य प्रकारे बॅटवरती चेंडू आला नाही, परंतु नामी संधी होती बॅटरसाठी आणि 1 धाव तिथे ही जरूर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 8. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र बॅकफुटला गेले. गॅप शोधलाय. गॅपमध्ये खेळलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला चेंडू अगदी वेगाने जातोय. बाउंड्री लाईन क्लिअर करेल. येस, इट इज 4 रन. चौकार. अगदी चेंडूचं मेरिट रमाकांतने ओळखलं आणि त्या मेरिटनुसार मात्र ऑफ साईडला खेळलं. चौकाराची मोहोर तिथे उमटवली. धावसंख्या आपण पाहू शकाल तर झाले 12. ते मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली. यावेळेला मात्र आपण पाहताय राजेश भोईर उपस्थित होत आहेत. वेलकम, हार्दिक स्वागत आहे. आणि या 1 रनने आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 13. 4 षटकांचे हे सामने आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र पुन्हा एकदा अप्रतिम पॉवर स्लॅम पाहायला मिळालाय. षटकार, 6. ती धावली नवसाला पावली संतती धावली नवसाला पावली. आई जागृत माऊली, आई जागृत माऊली. थँक्यू. कोसमाई देवी. हरेश माळी देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम. आणि या षटकाराने मात्र रमाकांतने त्यांचं स्वागत केलंय. काय जबरदस्त अप्रतिम अटॅकिंग क्रिकेट हे पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. आणि अगदी जेव्हा टॉस झाला त्यावेळेला देखील रमाकांतने वक्तव्य केलं की आम्ही 50 किंवा 50च्या पुढे धावफलक घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. आणि ते प्रयत्न अगदी यशस्वी होत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिलात. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती झाल्या बिनबाद 19. म्हणजे पहिल्या ओव्हरला कशा प्रकारे खेळायचं हे मात्र या दोन्ही फलंदाजांनी दाखवलं आणि ही ताकद आहे या दोन्ही फलंदाजांची. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर प्रकाश. षटकातील पहिला बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. गॅप शोधलाय डीप पॉइंटच्या दिशेला. याही वेळेला
सुपर शॉट, चौकार. या ठिकाणी आपण पाहतात नारायणजी पाटील गावचे वरिष्ठ हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. या क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत असताना त्याचं कारण आपण पाहिलं तर खार्डी संघ खेळतोय आणि खार्डी संघ खेळताना मात्र प्रत्येकाच्या नजरा खार्डीच्या या सर्व खेळाडूंवरती असतात आणि स्पेशली हे प्रशिक्षक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. येथे मात्र फुलर लेनचा मारा, त्याला प्रत्युत्तर आपल्या अंदाजामध्ये जरूर देण्याचा प्रयत्न केला, परंतु तितकंच कौतुक क्षेत्ररक्षकाचं देखील तिथे करावं लागेल. धावली नवसाला पावली. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल बाउंड्री लाईन चेक जी आहे ती मात्र इथे केली जाईल. अजितजी मात्रे यांना इथे मात्र 5 रन केलं जात आहे. फटका तर अगदी चांगला होता, परंतु त्या क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स जर आपण पाहिले तर अगदी कमालीचे ते एफर्ट्स हे आपल्याला पाहायला मिळालेत. टीपीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण हे पाहू शकाल. थेट प्रक्षेपण अतिशय सुंदर, हे साफसूत्र प्रक्षेपण आपण पाहतोय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल ते कशा प्रकारे ते प्रयत्न एफर्ट्स त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. डिसिजन इज पेंडिंग हे सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. येस, इथे मात्र योग्य प्रकारे या ठिकाणी मात्र हा झेल कॅरी होताना पाहायला मिळाला आणि इथे मात्र आपण पाहू शकाल विस्फोटक फलंदाज रमाकांत यावेळेला मात्र बाधून तंबूच्या दिशेला परतताना पाहायला मिळतोय. सपनाने आईलाई साई लागला निरोप धाडू. सपनाने आईलाई साई लागला निरोप धाडू. चला जाऊ दर्शनाला आणू शिर्डीचे लाडू. चला जाऊ दर्शनाला आणू शिर्डीचे लाडू. जयेंद्र या ठिकाणी नवीन फलंदाज प्रति षटकाराकरिता 200 रुपयांचं पारितोषिक हे लावलं गेलंय. इथे मात्र पहिलाच बॉल फेस करताना मैदानी लगत चेंडू जातोय. ऑन साईडला फिल्डर तिथे आहे. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतं. चांगली फेकील देखील पाहायला मिळाली. पहिला धक्का इथे आपण पाहिलात तर लागला गेला रमाकांतच्या स्वरूपामध्ये. चांगलं क्रिकेट रमाकांत खेळला जरूर, परंतु त्या क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करायला हवं. अगदी चांगला कॅच त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं मिड विकेटला टिपला गेला. इथे मात्र बघू आपल्या गोलंदाजीतला दमखम प्रकाशने दाखवला. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर त्यांना एक मोह दिला रमाकांतला मोठा फटका खेळण्यासाठी आणि त्या मोहामध्ये रमाकांत सापडला. ते मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. अप्परकटचा फटका इथे पाहायला मिळाला पॉइंटच्या दिशेला. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रूप. 4 चौकार. काय सुंदर खणखणीत असा हा फटका पाहायला मिळाला. सुपर टायमिंग, कलात्मकता देखील पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती 1/28. ते मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. लेग साईडच्या दिशेला चेंडूला खेळले. 1 धाव तर कंप्लीट होते. दुसराचा देखील प्रयत्न फेकी उशिराने येते आणि तिथपर्यंत आपण पाहू शकलात तर 2 धावा या कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या आई कोस्मा इबी या संघाची झालेली आहे 30.
रमाकांतचा विकेट जरी गेला असला तरी कुठल्या प्रकारचं दडपण या फलंदाजांनी मात्र घेतलं नाहीये. स्पेशली आपण पाहिलं तर भूपेन अगदी चांगली बॅटिंग करताना दिसतोय. 18 वरती नाबाद आतापर्यंत खेळताना दिसतोय. यावेळेला मात्र बॅटची मोठी एज लागली होती आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय विकेट किपरनं मिस्टेक केली. जो इनफॉर्म बॅटर आहे त्याचा इथे मात्र झेल जो आहे तो सुटला गेलाय. या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावसंख्या 31 झाल्या. आता स्ट्रायकिंग एंडवरती षटकाची इथे आपण पाहतोय तर झालेली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आई कोस्मा इबी या संघाची झालेली आहे फलकावरती 31. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जाणता राजा चषक 2025-26 मध्ये. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज प्रवीण. पहिला बॉल यावेळेला मात्र अगदी चांगल्या प्रकारे गुडलेन स्पॉट वरती टाकला आणि त्यावेळेला मात्र आपण पाहिलं तर फलंदाजाने ओळखलं. ऑफ ब्रेकिंग ही गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. ऑन साईडला चेंडूला खेळलं. 1 रन तिथे कंप्लीट होताना पाहायला मिळते. या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे फलकावर 32. पुन्हा एकदा चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. फ्लॅटेड बॉल होता त्यामुळे बॅट नाही बॉलचं कनेक्शन झालं नाहीये. जयेंद्रच्या प्रति षटकाराकरिता 200 रुपयांचं पारितोषिक हे इथे लावलं गेलंय. गौरव आणि रिषभ यांच्याकडनं इथे मात्र मित्रत्वाचं नातं हे यावेळेला मात्र जपताना पाहायला मिळतात हे दोन्ही मित्र. इथे मात्र फटका तर चांगला पाहायला मिळतो. लॉंग ऑफच्या दिशेला गेलाय. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्याचा कुठलाही प्रयत्न तिथे नाहीये. या एका धावेने आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे आई कोस्मा इबी या संघाची 33. आज क्रिकेट जर आपण पाहिलं तर प्रचंड व्यापक होताना आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये. इथे मात्र अगदी चांगला फटका. वेट अँड वॉच केलं. चेंडूला खेळलं परंतु खेळलं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडे. अगदी चांगला कॅच टिपला गेलाय. इथे लागलाय दुसरा धक्का आई कोस्मा इबी खार्डी या संघाला. विरार डोंगरी बैसली जीवदानी मानाची. विरार डोंगरी बैसली जीवदानी फटका तर अगदी चांगला होता परंतु टायमिंग देखील जुळून आलो. परंतु जी पॉवर जनरेट व्हायला हवी होती ती पॉवर तितकी नव्हती आणि त्याच्याचमुळे आपण पाहू शकलात तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा झेल सुपून फलंदाज आपण पाहू शकलात तर डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळाले. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. प्रवीणची आतापर्यंत 4 चेंडू प्रवीणने हाताळलेले आहेत. 2 रन दिल्यात. 1 विकेट प्राप्त केली आहे. 33 धावा बोर्डावरती लागल्या षटकातील. पुढचा बॉल इथे मात्र फटका तर अगदी चांगला आहे. कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळले. फिल्डर यावेळेला मात्र प्रेक्षक बनतील. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 चौकार. या ठिकाणी महादेव उपस्थित होते. वेलकम, हार्दिक स्वागत आहे. सुंदर फटका इथे चौकाराच्या साह्याने पाहायला मिळाला. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं ते मात्र पुन्हा एकदा फॉरवर्ड आले. फटक्याला खेळले. फिल्डर तिथे आहेत. मिसफिल्ड होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा जी फॉर्मलिंग झाला आणि त्याचा फायदा फलंदाजाने उचलला. 2 पूर्ण केले. तिसऱ्या करता देखील वळलेत आणि तिसरी देखील अगदी आराम के साथ ही धाव कंप्लीट होताना पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40.
तीन षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 40. यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला माऊली तलावपाडा आणि त्यांच्या विपक्षमध्ये आई गावदेवी कणेर असे दोन संघ आपल्याला पुढील नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना दिसणार आहेत. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जाणता राजा चषक 2025-26 हे शानदार आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज जतीन. आता शेवटच्या षटकात किती धावा जमवल्या जातील. पहिलाच बॉल वरती बोलबाला हा कायम पाहायला मिळालाय. षटकार 6. काय जबरदस्त फटका इथे वैभवचा पाहायला मिळाला. रिप्लेच्या माध्यमातून पण पाहू शकाल. चेंडूवरती नजर ठेवली, बॅकफुटला थोडंसं गेले, त्यानंतर हाय बॅकलिपचा वापर तिथे होताना पाहायला मिळाला आणि षटकार हा कंप्लीट तिथे होताना पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती झाली आहे 46. पहिलाच बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेला मात्र टप्पा पडला, त्यानंतर अचानक बाउन्स होताना हा चेंडू तिथे पाहायला मिळाला. इथे मात्र डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र मिस केला जातो. हा चेंडू विकेट किपरकडनं देखील यावेळेला मात्र आपण पाहिलं तर सुटला गेलाय. 22चा सिग्नल पंचांकडनं आलाय. राजेशजी भोईर यांच्याकडनं आपण पाहू शकाल 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य झालंय. खूप खूप धन्यवाद. टाळ्या वाजून अगदी मंडळ त्यांचं स्वागत करू इच्छिते. धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 47. षटकातील पुढील बॉल इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. व्हॉट अ क्लेवर शॉट. षटकार 6 आणि ते 200 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र जयेंद्रच्या खात्यामध्ये जमा होत आहे. सिक्सर. दिसे सोन्याचा उंगवला चैता पाकाचे महिन्याला ए आई माऊले तुझी. काय जबरदस्त अप्रतिम कलात्मकता या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 53 झाली आहे. सकाळच्या सत्रामध्ये धावांचा मात्र पाऊस हा निश्चितपणे म्हणावा लागेल. इथे मात्र अगदी चांगला बॉल टप्पा पडला, त्यानंतर अचानक हा टॉस होताना चेंडू पाहायला मिळालाय. विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. चेंडू जर आपण पाहिला तर अजूनही शेवटचा चेंडू या सत्रातील बाकी आहे. 3.5 षटकांचा खेळ झालाय. 53 धावा म्हणजे रमाकांत जे कर्णधार होते त्यांनी वक्तव्य केलं होतं की आम्हाला 50 पर्यंत लक्ष गाठायचं आणि त्याच्या दिशेने हे मार्गक्रमण होताना पाहायला मिळालं. इथे मात्र बॅटला चाटून चेंडू मागे गेलाय म्हणजे तिथे रन मिळतील. घोषांकित क्षेत्रामध्ये 2 आणि या 2 रननी आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. सत्र देखील इथे संपुष्टात येत आहे. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या 55 झालेली आहे. 56 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल ते आता आपल्याला दुसऱ्या डावामध्ये पाहावं लागेल. माऊली तलावपाडा विरुद्ध आई गावदेवी कणेर यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. तेव्हा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. किरणजी पाटील साहेब सरपंच आहेत खार्डी कोशिंबे गावाचे आणि त्यांच्याकडनं 5500 रुपयांचं आर्थिक सहाय्य हे प्राप्त झालंय. खूप खूप धन्यवाद साहेब. आपलं प्रेम नेहमीच अशा प्रकारे असू द्यात. फर्स्ट इनिंग आपण पाहिली अगदी चांगल्या प्रकारचं क्रिकेट आई कोस्माई बी या संघाने खेळलं. आता गोलंदाजी कशी राहील त्याचबरोबर खांदरपाडा संघाची फलंदाजी कशी राहील त्याकरता दुसऱ्या डावाकडे आपल्याला जावं लागेल. चला या बोट टीम कॅप्टन्स त्वरित टॉससाठी
चला माऊली तलावपाडा संघाचे कर्णधार आणि आई गावदेवी कणेर दोन्ही संघाचे कर्णधार जर उपस्थित असतील तर आपली उपस्थिती आम्हाला दर्शवायची आहे आणि टॉस करण्याकरिता देखील यायचं आहे. चला 2 सलामीचे बॅटर आपण देखील मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचे आहेत. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा, लाख मुलाची ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. जाणता राजा चषक खार्डीमध्ये आल्यानंतर क्रिकेटमय वातावरण हे आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. यानंतर खार्डी प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर सत्यसाई चषक 1,25,000 रुपयाचं ते पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. आणि प्रभाकर शेठ पाटील साहेबांची अर्थातच आई कोसमाई चषक खार्डी, प्रचंड प्रेम या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळाला आणि ती स्पर्धा देखील आपल्या भेटीला येईल. कमिंग सून मध्ये ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या आई कोसमाई चषक खार्डी म्हणजे अनेक रेकॉर्ड ब्रेकिंग करणारी ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्याचं कारण जर आपण पाहिलं तर स्पर्धा म्हटली की सर्वात आधी पंच आणि पंचांकडे प्रकर्षाने मात्र लक्ष दिलं जातं. आणि आज आपण पाहिलं तर विरल नायर सर यांना आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिलं, अजित म्हात्रे सरांना देखील पाहिलं होतं, आशुतोष व्यवहार यांना देखील आपण पाहिलं होतं. आणि त्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं की चक गोलंदाज यांच्याकडे लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्या स्पर्धेमध्ये विरल नायर सर आणि आशुतोष व्यवहार आणि अजित म्हात्रे या पंचांच्या पॅनलने मात्र 47 गोलंदाजांना मात्र काढलं गेलं होतं. म्हणजे काय, क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व आहे. ती क्वालिटी जर तुमच्याकडे असेल तर डेफिनेटली तुम्हाला अनेक मोठमोठ्या ठिकाणी बोलावणं येतं. आणि या पंचांच्या पॅनलला आपण पाहतोय संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये, भिवंडी तालुक्यामध्ये देखील आपण पाहिलं, मुंबईमध्ये देखील आपण पाहतो. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला जतीन आणि त्याच्या समवेत आहे पवन. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती वैभव. 56चं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग हा कशा पद्धतीने केला जाईल, पहिलाच बॉल आपण पाहिला थोडासा खाली राहतोय. विकेटकीपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. कुठल्या प्रकारची धाव तिथे स्वीकारली गेली नाहीये. सकाळच्या सत्रामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते वर्ग या ठिकाणी जे जॉईन झालेत त्या क्रिकेटचा आनंद घेत आहेत, हार्दिक स्वागत आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कशा प्रकारे बोटं फिरवली होती. टॉसच्या स्वरूपात तो चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अप्रतिम चांगला बॉल. प्रचंड उत्साह विकेटकीपरचा यावेळेला मात्र पाहायला मिळाला. अतिशय चांगला बॉल. पहिले दोन्ही बॉल आपण पाहिलेत, वैभवने अगदी योग्य प्रकारे हाताळलेत. रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण पाहू शकाल एअर स्विंग तिथे होताना हा चेंडू पाहायला मिळालाय. यॉर्कर करून घेतला फलंदाजाने. कुठली धाव अजून आपण पाहू शकाल बोर्डावरती लागली नाहीये. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आहेत, चेंडू खाली येत आहेत आणि येस अगदी चांगला कॅच या ठिकाणी मात्र टिपला गेलाय. गोल्डन डकचा शिकार. फलंदाज गॉन. जतीन बॅक टू दी पवेलियन. DJ Rajesh in the mix. In the mix. In the mix. करू नका नाद खार्डी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खार्डी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे हे जाणता राजा चषक वारी जय हाय मानाचा. हे जाणता राजा चषक वारी. धन्यवाद. जाणता राजा चषक मानाचा सन्मानाचा हा चषक आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर ही ट्रॉफी देखील आपण पाहत आहे. या ट्रॉफीवरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल त्याकरिता मात्र हे युद्ध बॅट आणि बॉल मधील द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय, नव्यानं दाखल झालाय नितेश.
इथे मात्र चांगला बॉल होता, फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. मैदानी लगत चेंडू गेलाय मिड विकेटच्या दिशेला, फिल्डर तिथे आहेत आणि इथे मात्र झालेली आहे मिसफिल्ड. चौकार, 4 धावा. जाणता राजा चषक वारी राहिलाय मानाचा आहे जाणता राजा चषक वारी कार्डी गावाचा. थँक्यू. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहू शकला तर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर झालेली आहे 4. इथे मात्र अगदी चांगला बॉल पाहायला मिळालाय. विकेट किपर मात्र बीट झाले. 22चा सिग्नल पंचांकडनं येतोय आणि या 22च्या सहाय्याने एक्स्ट्रा रन ही मोजली जाते. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या झालेली आहे वाघोबा कंधारपाडा या संघाची 5 बॉल आणि 5 रन 1 विकेट अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज वैभव तयार. त्या वाखाणण्याजोगी गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये. अगदी अप्रतिम स्टार्ट करून दिली गोलंदाज वैभवने. इथे मात्र बॅकफुटला गेले, चेंडूला खेळून काढलेला आहे. फिल्डर तिथे आहेत कव्हरला. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या करता वर्ल्ड आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला फेकी केली परंतु कलेक्शन मात्र योग्य प्रकारे झालं नाही आणि तिथे मात्र पाहता पाहता सिंगलला डबलमध्ये परावर्तन पाहायला मिळालं आणि या 2 धावांनी आपण पाहतोय तर झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती झाली आहे 1 गडी बाद 7. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 18 आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजूनही 49 धावांचं लक्ष्य समोर आहे. आयोजक भारी प्रकाश कदम डॅशिंग महेश भोईर. थँक्यू. धन्यवाद. अतिशय सुंदर हे सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. जाणता राजा चषक खाडी या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र बनवलेलं हे सुंदर सॉन्ग. या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक आपल्याला सौजन्य झालेलं आहे अशोक सुकूर पाटील वैतरणा फणसपाडा वैती समाजाचे अध्यक्ष वसई तालुका यांच्या वतीने. द्वितीय पारितोषिक सौजन्य झालंय स्वर्गीय यशवंत तुकाराम भगत सौजन्य केलंय मनोज यशवंत भगत यांच्या वतीने. तृतीय पारितोषिक सौजन्य झालंय स्वर्गीय हिरुबाई हरी पाटील यांच्या स्मरणार्थ श्री शंकर हरी पाटील यांच्या वतीने. चतुर्थ पारितोषिक सौजन्य झालेला आहे स्वर्गीय अनंत रामा माळी यांच्या स्मरणार्थ सौजन्य केले नितीन अनंत माळी यांच्या वतीने. धनंजय पाटीलला वेलकम, हार्दिक स्वागत आहे. 5वं पारितोषिक सौजन्य झालंय क्रिशा अंगा परेश पाटील यांच्या वतीने. षटक क्रमांक 2 प्रसाद घेऊन तयार. इथे मात्र फटका अगदी चांगला पाहायला मिळतो इनफिल्डच्या वरनं कव्हरच्या दिशेला. क्लास तंत्रशुद्ध फटका, चौकार. आयोजक तेज भोईर. 16 धावा या बोर्डावरती लागलेल्या आहेत. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र अगदी चांगला बॉल, खांद्याचा वापर अगदी पुरेपूर केलाय. इथे मात्र फलंदाजाचा प्रयत्न आहे की प्रत्येक बॉलवरती मोठे फटके यावेत आणि धावा जमवाव्यात, परंतु गोलंदाज देखील हार मानणाऱ्यातले नाही आहेत. अगदी चांगली गोलंदाजी ही पाहायला मिळते. या ओव्हरनंतर आपण टॉस करणार आहोत. माऊली स्पोर्ट्स माऊली वर्सेस जरीमरी डोलीव. दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉससाठी यायचं आहे. अगदी चांगला बॉल होता. बॅकफुटला गेले फलंदाज, चेंडूला खेळून काढलेला आहे. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल तर सिंगल ही कंप्लीट होताना पाहायला मिळाली आणि या सिंगलने आपण पाहू शकलात तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर कंधारपाडा संघाची धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे फलकावर 1 गडी बाद 17. चला या बोट टीम कॅप्टन टॉस करण्याकरिता. माऊली स्पोर्ट्स माऊली संघाचे कर्णधार आणि जरीमरी डोलीव नारायणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथे करीत आहोत. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत 39 रन.
टॉस केला जातो या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल हेड्स म्हटलं आणि हेड जो आहे तो टॉस झालेला आहे. डोलीव संघाने टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असणार आहे? शतरक्षण करू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मॅच सुरू आहे त्याच्यामुळे जास्त प्रश्न असणार आहे. दोन्ही कॅप्टनला पण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. टॉस जरीमरी डोलीव या संघाच्या बाजूने गेलाय. फिल्डिंग स्वीकारलेत. ओव्हर टू कमेंटरी बॉक्स. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण जाऊया सामन्याच्या दिशेने. हळवारपणे या चेंडूला खेळलेला आहे. फिल्डर तिथे लॉंग ऑनवरनं येत आहेत, अगदी वेगाने चेंडूला उचलतात, फेकी करतायत. इथे मात्र आपण पाहू शकाल तर आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 10 आणि 10 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. षटकातील तिसरा बॉल ते मात्र अगदी चांगला बॉल होता, लो फुल टॉस बॉल. त्याला मात्र खेळला अगदी मनगटाच्या साहाय्याने चेंडूला दिशा दिली. फिल्डर मात्र सक्षम नाही राहिले त्या चेंडूला अडवण्यात. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 चौकार. साऱ्यांचा आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. अरे आहे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खार्डी गावाचा. जाणता राजा चषक. ढीजे धन्यवाद. क्या अतिशय चांगला बॉल, अगदी यॉर्क करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता, परंतु फलंदाजाने मात्र तो मनसुबा उधळून लावला. अगदी लेग ग्लान्स तिथे पाहायला मिळाला. ऑन साईडला चेंडूला खेळलं, त्यानंतर चौकाराची मोहर देखील तिथे आपल्याला पाहायला मिळाली. आणि या चौकाराच्या साहाय्याने आता आपण पाहिलं तर 22 रन हे बोर्डावरती लागलेत. म्हणजेच आता येणारे चेंडू बाकी आहेत 9 आणि 9 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता आहे. टप्पा पडला, त्यानंतर आउट स्विंगिंग बॉल तिथे पाहायला मिळाला. विकेटकीपरच्या हातामध्ये चेंडू गेला. वाईटचा सिग्नल देखील पंचांकडनं आला. खूपच बाहेर हा चेंडू जाताना दिसला आणि वाईटच्या साहाय्याने एक धाव जी आहे ती मोजली जाते आहे. या एका धावेच्या मदतीने 23 धावा या फलकावरती लागल्यात. 9 बॉल आणि 33 रन ची आवश्यकता आहे. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पुलचा पाहायला मिळतोय. मुख्य व्यासपीठाच्या दिशेने चेंडू येतोय चौकाराकरिता. खार्डी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खार्डी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे आहे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खार्डी गावाचा. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. या 4 धावांनी आपण पाहू शकला तर धावसंख्या आता फलकावरती पाहायला मिळते 27. म्हणजेच आता येणारे चेंडू बाकी आहेत 8 आणि 8 चेंडूंमध्ये 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 29 रन. वा, अप्रतिम, दर्जेदार षटकार. जाणता राजा चषक भारी हायलाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खार्डी गावाचा. काय सुंदर फटकेबाजी इथे पाहायला मिळते. सर्वांची मनं जिंकतोय. इथे मॅच मध्ये स्ट्रॉंग कमबॅक करणारा मेसेज मात्र फलंदाज पवनने दिलाय. सुपर क्लास बॅटिंग. इथे मात्र बॅकफुटला गेले. इथे मात्र आपण पाहतो दडपण गोलंदाजावरती निर्माण झालंय. 2 मोठे फटके आले आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकाल हा वाईट बॉल. ही युक्ती गोलंदाजाने वापरली कारण की 2 मोठे फटके आले. फलंदाजाला कुठेतरी थांबवायचं आहे आणि वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न झाला होता. ते मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकाल खूपच बाहेर बॉल. ते मात्र वाईड बॉल जाताना पाहायला मिळतोय. मग अशा वेळेस जेव्हा एखादा फलंदाज तुमच्या विरोधामध्ये हावी ठरतो तेव्हा तो दडपण आणि दबाव पूर्णतः गोलंदाजावरती पाहायला मिळतो आणि तोच दबाव यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये बनवायचे आहेत 21. पुन्हा एकदा शफल मुवमेंट यावेळेला पाहायला मिळाली. चेंडूला ऑन साईडला खेळले गेले. मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. एक धाव इथे कंप्लीट होते आणि या एका धावेच्या साहाय्याने षटकाची इथे झालेली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे 36. म्हणजेच आता येणारे चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 20 धावा. अगदी कंपॅरिझन करताना जर आपण पाहिलं आई कोसमाई बी जेव्हा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत होते तेव्हा अगदी याच सिच्युएशनला आपण पाहिलं 3 षटकानंतर त्यांच्या 40 धावा होत्या. 2 गडी बाद झाले होते
आणि त्यांच्या विपक्षमध्ये आपण पाहिलं तर जास्त काही फरक नाही आहे. 36 वरती सध्या खेळत आहेत, 2 गडी बाद झालेत, म्हणजे 4 धावांचा फरक आहे. आता 6. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 20 रनची गरज. पहिलीच मॅच रंगतदार स्थितीकडे जाईल का, याचं उत्तर मात्र या षटकामध्येच आपल्याला समजेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर पॉईंट 38 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर कव्हर देखील आतमध्ये पाहायला मिळतोय, मिड ऑफ देखील आतमध्ये आहे. त्यानंतर लॉंग ऑन देखील आपण पाहत आहे डीपमध्ये, मिड विकेट देखील डीपमध्ये आहे. षटकातील पहिला बॉल, 6 बॉल 20 ची आवश्यकता. पहिलाच बॉल अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. तितकंच चांगलं दर्जाचं हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकदा घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न, खराब फेकी आणि त्याचाच फायदा फलंदाजांनी उचलला. डेंजर एंडकडे स्वतः मात्र पवन वळलेत, कारण की पवन जाणून आहेत की जर मिसफिल्ड होते तर डेफिनेटली 2 धावा पळून काढायलाच हव्यात. इथे रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल फिल्डिंग अप्रतिम उच्च दर्जाची आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपण पाहिलं ते क्षेत्ररक्षण आणि फेकी देखील होताना पाहायला मिळाली. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे कुठलीही चुकी करणार नाहीयेत. अगदी चांगला कॅच, विकेटचं इथे झालं पतन, गॉन. अतिशय चांगला कॅच पवनने मात्र अगदी मॅच मध्ये जान आणली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 19 रनची विस्फोटक खेळी पाहायला मिळाली. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल फटका तर अगदी चांगला खेळला, परंतु क्षेत्ररक्षकानं अगदी चांगल्या प्रकारे त्या कॅचवरती नजर ठेवली, त्या चेंडूवरती नजर ठेवली आणि टिपला गेला. इथून जर आपण पाहू शकलात प्रत्येक अँगलमधनं आपण पाहू शकाल ही खासियत DBN लाईव्हची आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण पाटील, धनंजय मांगेला आणि त्यांची संपूर्ण टीम ही आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल 18 ची गरज. षटकातील पुढचा बॉल, ते मात्र टप्पा पडला. त्यानंतर आपण पाहतोय विकेट किपरची अगदी समय सूचकता चांगली पाहायला मिळाली. प्रकाश गॉन रनआउटच्या माध्यमातून बॅक टू दी पवेलियन. आयोजक भारी प्रकाश कदम, डॅशिंग महेश भोईर, असतात सोबत जय पाटील, आयोजक तेज भोईर. धन्यवाद. 3 बॉल आणि 18 रन्सची आवश्यकता आहे, म्हणजे तिन्हीच्या तिन्ही षटकार हे तुम्हाला मारावेच लागतील. आता 2 बॉल आणि जिंकण्याकरिता 12 रनची गरज. धन्यवाद. पहिल्याच बॉलवरती फेस करताना आपण पाहू शकलात खणखणीत फटका. आता 2 बॉल आणि 12 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल आणि 12 रन. काय जबरदस्त खणखणीत फटका धनंजयचा पाहायला मिळाला. विजयावरती शिक्कामोर्तब धनंजयच्या माध्यमातून केला जाईल का. 2 बॉल 12 ची आवश्यकता. षटकातील पुढील बॉल. ओहो, फटका तर अगदी चांगला होता, परंतु यावेळेला आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये हा फटका जाताना पाहायला मिळालाय. 1 बॉल आणि 10 ची आवश्यकता आहे. आता मात्र जवळजवळ विजयावरती शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळतं, परंतु शेवटचा बॉल जिथपर्यंत पडत नाही ती औपचारिकता पूर्ण होत नाहीत तिथपर्यंत मात्र भाकीत आपण करू शकत नाहीत. पाहूयात शेवटचा बॉल. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल तर विजयावरती शिक्कामोर्तब हा या बॉल नंतर आपण डॉटने केला जातोय आणि इथे मात्र अगदी सहज विजय आई कोस्माई बी या संघानं साध्य केलाय.